नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 6वीची समाज अभ्यास या विषयाची जी लेखी चाचणी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे त्याचे संपूर्ण उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग लगेचच पाहूया। पहा इयत्ता 6वी समाज अभ्यास प्रश्नपत्रिका प्रथम सत्र। पहा प्रश्न पहिला आहे, कंसातील योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा। पहा पहिली रिकामी जागा आहे, गौतम बुद्धांनी आपला उपदेश टिंबटिंब या लोकभाषेत केला। त्याचं उत्तर आहे पहा अचूक उत्तर आहे पाली। त्यानंतर प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी टिंबटिंब वृक्षाच्या सालीचा उपयोग केला तर भुर्ज वृक्षाच्या सालीचा उपयोग केला। पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे। पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसलेले आहे। टिंबटिंब हा सर्व वेदातील मूळ ग्रंथ मानला जातो। पहा त्याचं उत्तर आहे ऋग्वेद। म्हणजे या ठिकाणी हे ज्या रिकाम्या जागा आहेत त्या 4 गुणांसाठी होत्या। पहा म्हणजेच या ठिकाणी अशी उत्तर जर आपण लिहिली तर आपल्याला 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर ब आहे, धर्म संस्थापक प्रार्थनास्थळ यांच्या योग्य जोड्या जुळवा। आता पहा जैन धर्म या जैन धर्माचे संस्थापक आहेत पहा वर्धमान महावीर आणि त्यांचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला म्हणतात देरासर असं म्हटलं जातं। त्यानंतर ख्रिश्चन या ख्रिश्चन धर्माचे संस्थापक आहेत येशू ख्रिस्त आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असं म्हटलं जातं। आणि बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत गौतम बुद्ध आणि त्यांच्या जे प्रार्थनास्थळ आहे त्या प्रार्थनास्थळाला या ठिकाणी काय म्हणतात तर विहार म्हटलं जातं। त्यानंतर इस्लाम या धर्माचे संस्थापक आहेत मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला मशीद असं म्हटलं जातं। अशा पद्धतीच्या ह्या ज्या जोड्या आहेत एक जोडी अर्ध्या मार्काला या ठिकाणी समजायची आणि अशा या ठिकाणी 8 जोड्या आपल्याला व्यवस्थित लिहायच्यात, त्याला या ठिकाणी 4 गुण आहेत पहा। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, गुण आहेत 4। पहा 4 प्रश्न दिलेले आहेत आणि 4ही प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत। प्रश्न पहिला आहे, महाजनपदे म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाले अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणतात। त्यानंतर वजन मापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? तर वजन मापाची प्रमाणित पद्धत नंदराजांनी सुरू केली। बोधगयेतील पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असे का म्हणतात? पहा त्याचं उत्तर आहे गौतम बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली म्हणून बोधगयेतील पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात। वेद काळातील राजाचे प्रमुख कर्तव्य कोणती होती? पहा वेद काळातील राजाचं प्रमुख कर्तव्य प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे हे या ठिकाणी वेद काळातील राजाचे प्रमुख कर्तव्य होते पहा। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा, फक्त 2। या ठिकाणी 4 गुण आहेत म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कासाठी आहे। फक्त 2च या ठिकाणी 3 प्रश्न दिले त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे पहा। तर नंद राजाची माहिती लिहा। तर पहा इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 अशी 40 वर्ष नंद घराण्याची मगध या महाजनपदावर सत्ता होती। नंद राजाने वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली। अशा पद्धतीने थोडक्यात माहिती नंदराजाची आपल्याला लिहायची आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना स्पष्ट करा। पहा त्याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील घरे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती। मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे। घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे आणि शौचालय असत। अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायची आहे। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा, गुण आहेत पहा 3। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबची गरज वाटली तर माणसाला या ठिकाणी समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमाची गरज वाटली। भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे तर भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात तर दर 5 वर्षांनी होतात। त्यानंतर ब आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। पहा 3 प्रश्न आहेत आणि 3ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे? तर त्याचं उत्तर आहे पहा भाषिक आणि धार्मिक विविधता जपण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे। ग्रामसभा म्हणजे काय? तर ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा होय। समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते?
तर समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची, कलागुणांचा विकास करण्याची व भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 2 गुणांसाठी आहे पहा. प्रत्येक गावचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते. बरोबर. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही, हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे. खालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्यायाला गोल करा. उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरवृत्ती आहेत? तर 90 अक्षरवृत्ती आहेत. पहा या ठिकाणी गोल करायचं होतं तर टिक केली. तुम्ही काय करायचं आहे? गोल करायचं आहे. कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? तर त्या ठिकाणी विषुववृत्त हे पृथ्वीला 2 समान भागात विभागतं. कोकणचे हवामान कसे आहे? तर कोकणचे हवामान दमट आहे. हवेचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या ठिकाणी तापमापक हे हवेचं तापमान मोजण्यासाठी या ठिकाणी उपकरण वापरलं जातं. त्यानंतर योग्य की अयोग्य आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. या गुण 4 आहेत पहा. पृथ्वीगोल हे साधन सपाट आहे. अयोग्य. पृथ्वीगोल हा अंडाकृती आहे. त्याचबरोबर त्रिमितीय या ठिकाणी आकाराचा हा पृथ्वीगोल आहे पहा. जमिनीपेक्षा पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. योग्य. भारतातून कर्कवृत्त हे महत्वाचे वृत्त जाते. योग्य. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता कमी असते. अयोग्य. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता जास्त असते. जसं वर जाऊ तसं घनता या ठिकाणी कमी होते. त्यानंतर प्रश्न 6वा आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. द्विमितीय व त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये कोणते? तर द्विमितीय घटकांची लांबी रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते. नकाशाच्या साह्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो आणि त्रिमितीय वस्तूला लांबी रुंदी आणि उंची असते. अशा पद्धतीचं द्विमितीय आणि त्रिमितीय साधनाची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला थोडक्यात लिहायची होते. 2 गुणांचा हा प्रश्न होता. त्यानंतर महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. पहा आता याचं कारण लिहायचंय पहा. तर कारण काय? समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. महाबळेश्वर ही ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेतील उंच ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी महाबळेश्वरचे जे हवामान आहे ते कसं आहे? थंड आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा. हवा आणि हवामान. पहा आता 4 गुणांचा हा प्रश्न आहे. फरक स्पष्ट करा. एकच फरक स्पष्ट करायचा आहे. अक्षरवृत्ते, रेखावृत्ते किंवा हवा, हवामान या ठिकाणी हवा आणि हवामान हा फरक या ठिकाणी आपण स्पष्ट केलेला आहे. पहा आता हवा कशाला म्हणायचं? एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवा असे म्हणतात. पहा घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्ष केलेले निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे हवामान होय. तर ही वातावरणाची अल्पकालीन स्थिती असते. म्हणजे हवा म्हणजे, आणि हवामान ही वातावरणातील दीर्घकालीन स्थिती असते. एखाद्या प्रदेशातील हवेची स्थिती सतत बदलू शकते. हवामान सतत बदलत नाहीत. हवेच्या तुलनेत ते बराच काळ स्थिर राहते. आणि पहा चौथा या ठिकाणी फरक आहे. हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. अशा पद्धतीने हवा आणि हवामान हा 4 मार्काचा फरक आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता 6वीची जी समाज अभ्यासाची प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल हे 3 विषय, या 3 विषयांची जी 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आणि तिचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. आणि हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे ही जी प्रश्न आहेत ती प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाठ करा. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.